महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 44 जागांचं कोडं अजूनही अडलेलं आहे आणि यावरती आता महाविकास आघाडी हे कोडं नेमकं माफ करा 44 जागांचं कोडं सुटल्याचं कळतंय। मात्र अशा कोणत्या 4 जागा आहेत ज्यावरनं अजूनही रस्सीखेच सुरू आहे त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा आहे। ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये 44 जागांवरती एकमत झालंय, तर 4 जागांवरील गुंता अद्यापही सुटेना। दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, भिवंडी आणि सांगली। यादी कधी जाहीर होईल? यादी कधी मराठी? यादी उद्यापर्यंत 100% जाहीर होईल अशी मला अपेक्षा आहे। तुम्हाला आणि नानांना लोकसभा लढवण्यास सांगितलं, त्यामुळे यादी कुठे लांबणीवर जात आहे याची चर्चा? नाही, असं काही नाही। शेवट हायकमांडचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो, परंतु अजूनही आम्हाला हायकमांडनी त्या संदर्भात विचारणा केलेली नाही। दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा भाऊ असणार आहे। सध्याच्या 44 जागांमध्ये ठाकरेंच्या वाट्याला 19, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 जागा मिळणार असल्याचं समजतंय, तर उर्वरित 4 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच रंगली आहे। दक्षिण मध्य मुंबई, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चढाओढ। गेल्या 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय झालाय, त्याआधी 2 निवडणुकांमध्ये काँग्रेस विजयी झालाय। मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांमुळे काँग्रेसला विश्वास आहे। मराठी मागासवर्गीय मुस्लिम मतं मिळण्याची ठाकरेंनाही आशा आहे। काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा आहे। उत्तर पश्चिम मुंबई, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे। गेल्या 2 निवडणुकांमध्ये शिवसेना विजयी झाली आहे। पुनर्रचनेच्या आधी आणि 2009 मध्ये काँग्रेस विजयी झाली। अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झाली आहे। काँग्रेसचे संजय निरुपम या मतदारसंघामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। मराठी मुस्लिम मतांवरती बाजी मारण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे। मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांवरती काँग्रेसची दिसत आहे। भिवंडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ लागली आहे। 10 वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं। मुस्लिम, आगरी, कुणबी, उत्तर भारतीयांचं लक्षणीय मतदान होतं। शरद पवारांचा बाळामामा म्हात्रेंसाठी आग्रह दिसतोय, तर काँग्रेसकडून दयानंद चोरगे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। सांगली, 2014 पर्यंत काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता, तर मोदी लाटेमध्ये भाजपचा सुरुंग लागला। काँग्रेसकडे संघटन नसल्यामुळे जागेसाठी आग्रह होतो। ठाकरेंच्या शिवसेनेची नगण्य ताकद इथे दिसते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे, तर काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक आहेत। आमची यादी तयार आहे। आमच्या यादीला काही अडचण नाही आणि शरद पवार स्वतःहून कधीच यादी आधी जाहीर करणार नाहीत। शरद पवारांचं म्हणणं असतं की कोअलिशन इज नथिंग बट कॉम्प्रोमाइज अँड पेशन्स। त्यामुळे आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागू आणि आमची यादी ते जेव्हा सांगतील की जाहीर करा, जाहीर करून टाकू। अद्याप अधिकृत जागा वाटप ठरलं नसतानाही उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार घोषित केलाय। पैलवान चंद्रहार पाटलांना उमेदवारी देत काँग्रेसला तहामध्ये चितपट केलाय। मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे। दरम्यान सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे का आक्रमक झालेत पाहूयात। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेकडे कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 जागा आहेत। शिवसेनेमधल्या फुटीमुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत। ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली आहे। हातकणंगलेमध्ये उद्धव ठाकरे राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत। तर सद्यस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही जागा नाहीये। पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही जागा नसल्यामुळे सांगली लोकसभा लढवण्यावरती ठाकरे ठाम आहेत। हा तिढा नाहीये, अजून अधिकृतरित्या शिवसेनेची यादी सामना वर्तमानपत्रातून जाहीर व्हायची बाकी आहे। साहेबांनी ठिकठिकाणच्या जाहीर सभेत तिथल्या उमेदवारांची जाहीर घोषणा जरी केली असली तरी पुन्हा एकदा शिवसेनेची जी सिस्टीम आहे, पद्धती आहे। लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन 8 दिवस उलटले। महाविकास आघाडीमध्ये 44 जागांवरती एकमत झालं असून 4 जागांचा तिढा आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती कधी तोडगा निघणार याकडे नजरा लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।